हाय विकी, कसले कॅल्क्युलेशन करतोयस? अरे काही नाही अमित, या दशेला नवीन कार घेतोय, त्यासाठी डाऊन पेमेंट कसं मॅनेज करावं, EMI कसा मॅनेज करावा त्याचेच कॅल्क्युलेशन करतोय. अरे बस इतकंच. नवीन कार घेताना 35-15चा रूल कसा अप्लाय करावा ते तुला मी सांगतो, म्हणजे तुला कार घेणं अजून सोपं होईल. चला. हाऊ टू बाय ओन कार विथ प्रॉपर मनी मॅनेजमेंट. आपण बघतोय 35 आणि 15चा रूल. आत्ताच विकीला नवीन कार घ्यायची आहे. त्याने प्लॅनिंग केली होती 20 लाखाची कार त्याला घ्यायची आहे. तर पहिलं म्हणतोय 30% रूल. तर 30% ऑफ 20 लाख डाऊन पेमेंट यू शुड हॅव. म्हणजे आपल्याकडे 20 लाखाची कार घेत असताना त्याच्या 30% म्हणजे जवळपास 6 लाख रुपये आपल्याकडे कॅश असले पाहिजे डाऊन पेमेंट करण्यासाठी. त्यानंतर येतो 5 इयर्स. टेन्युअर हा फक्त 5 वर्षांचा मॅक्सिमम असला पाहिजे. मिनिमम तुम्ही कितीही ठेवू शकता. ॲट द 9% ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे त्या पद्धतीने आपला EMI होतो 30,000 रुपये. आणि नंतर आपण लावतो 15%चा रूल. 15%. युअर मंथली EMI शुड बी 15% ऑफ युअर टोटल मंथली इन्कम. म्हणजे मला मिळणाऱ्या मंथली इन्कमच्या 15% हा इतकाच माझा EMI असला पाहिजे, त्यापेक्षा एक्सेस व्हायला नको. एक्झाम्पल बघूया. ह्या सीनमध्ये काय होतं आहे, जर माझा EMI 30,000चा बसतो आहे, तर माझी सॅलरी 20 लाख रुपयाची कार बाय करण्यासाठी ही 2 लाख रुपये पर मंथ पाहिजे. जर माझ्याकडे 2 लाख रुपये पर मंथचे ॲक्टिव्ह इन्कम असेल तरच मी 20 लाखाची कार घेण्यासाठी इलिजिबल असतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. मनी माइंडसेट अँड प्रोसेस. थँक्यू.